बदल केलाय सलामीच्या जोडीमध्ये देखील कर्णधारांनी त्यांना माहिती आहे थोडासा सामना खूप महत्वाचा त्यामुळे थोडासा बदल या ठिकाणी विस्फोटक जोडी सलामीला पाठवले कारण पॉवर प्ले मध्ये जितका अटॅक करता येईल इतका अटॅक त्या ठिकाणी ही जोडी करण्याच्या तयारीत निश्चितच असेल आणि मोठमोठे फटके खेळण्यासाठी देखील प्रसिद्ध असलेली ही जोडी त्यांना पॉवर प्ले असो किंवा नसो काही फरक पडत नाही कारण एकदा बॅट मध्ये चेंडू आला तर मोठा फटका खेळण्याची क्षमता असलेला सोमनाथ ताटे आणि प्रसाद खलाटे गोलंदाज शुभम थोरात पहिला चेंडू रिव्हरचा फटका उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न भारत स्वच्छ भारत अभियान त्या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू शरीराच्या वरती आदळला डॉट चेंडू कारण चेंडू थोडासा खाली राहिला होता आणि अंदाज त्या ठिकाणी प्रसाद यांचा थोडासा चुकला डॉट चेंडू खूप महत्वाचा सामना आहे या सामन्यावरती पॉइंट टेबल मध्ये देखील घडामोड होणार आहे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न फक्त त्या ठिकाणी चेंडू पायलाने सोडून दिला अवांतर चेंडू पंच दंडित करतात अमोल भिवरकर फलटण असोसिएशनचे पंच आणि अजित रणदिवे स्कलेकचे पंच जबरदस्त पंचगिरी कित्येक स्पर्धेमध्ये आपण या दोन्ही पंचांना पाहतो आतापर्यंत जेवढा रिव्ह्यू घेतला तेवढा सक्सेस रिव्ह्यू या ठिकाणी ठरलेले आहेत सुरेख फटका जबरदस्त टायमिंग काय चेंडू टाकला होता परंतु फटका प्रसादाच्या बॅटमध्ये हेलिकॉप्टर शॉट 6 धावा चेंडू सुरेख होता परंतु फलंदाजाच्या ठिकाणी कसब म्हणावं लागेल कारण चेंडू मधल्या स्टीवरचा जबरदस्त फटका पावास मिळाला 6 धावा प्रसाद जर एकदा सेट झाला ना तर त्याला रोखणं अशक्य आहे शुभम विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या ठिकाणी पंचाच्याकडे दाद मागण्यात आले परंतु पंचाने आपली फेटाळला निर्धाव जातोय चेंडू एक फटका मोठा आला होता परंतु त्यानंतर चेंडूवर थोडासा उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न हा पुस्तकातील फटका नाही परंतु फलंदाजांनी या ठिकाणी त्यावरती खूप मेहनत घेऊन त्या चेंडूवरती त्या फटक्यावरती धावा निघतात म्हणून हा फटका खेळला जातो परंतु धोका देखील निर्माण होतो सरळ बॅटने तुम्ही खेळला तर धावा येऊ शकतात पुन्हा एकदा लो फुलटॉस पुरेपूर फायदा उठवला चेंडू स्कलेक सीमारेषे पार 4 धावा शुभम लहान खेळाडू मैदानाच्या आतमधून जातात सर्वांना विनंती असेल मैदानामध्ये कोणी येऊ नका कारण एक सामना चाललेला एक स्पर्धा आपल्या गावातील खूप उंचीवरती गेलेली स्पर्धा आहे एक जबरदस्त नियोजन पाहावयास मिळते आणि आता एक खेळाला पूरक असं वातावरण देखील पाहावयास मिळालं थोडासा सूर्य ढगाळ गेलेला असल्यामुळे चांगलं वातावरण आहे हवा देखील सुटलेली आहे आणि सुंदर असं मैदान आहे पुढे सरसावत खेळायला फक्त गॅप मध्ये खेळ सर्कलच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार जाईल डिप स्क्वेअर लेग माफ करा डिप या ठिकाणी लॉंग ऑफ सीमारेषे पार चेंडू 4 धावा पुढे सरसावत थोडासा त्या ठिकाणी फटका चेक केला होता परंतु सर्कलच्या डोक्यावरून खेळल्यामुळे चेंडू सीमा पार गेला डावेष्टीच्या बाहेर टाकल्या चेंडू त्या ठिकाणी पंच दंडित करतात अवांतर चेंडू आहे कारण चेंडू पुढे टाकला तर या ठिकाणी लिलिया चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून प्रसाद खेळताना आपण या ठिकाणी पाहतोय थोडासा चेंडू डावेष्टीवर ठेवला वाईट चेंडू सुरेख टाकलेला चेंडू आता खाली राहिला होता डॉट गेला चेंडू धाव संख्या 16 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 16 दिला आता नाही तू माघारी जा ते आईस्क्रीम देतो तूच खा त्याचा पण उपवास आहे का
2 धावा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू त्या ठिकाणी तडकवला चेंडू डाव्या एसटीवर टाकला जातो त्याचा बरोबर फायदा होतो परंतु डिक्लेअर झोन मध्ये ओंकार यांच्या गोलंदाजीवरती हा फटकाला 2 धावा. त्रिफळाबाद एक सोप्पा त्या ठिकाणी चेंडू अतिशय अवघड काय नव्हता परंतु फुलटाचा फायदा उठवला चेंडू बॅटच्या पाट्यात रोखला आणि यष्ट्यावरती जाऊन आदळला. हा खेळ क्रिकेटचा आहे कधी काय होईल हे सांगता येत नाही मित्रांनो. क्रिकेटमध्ये खेळानं आयुष्यात वेळ कधी बद्दल हे देखील सांगता येत नाही. आत्ताचा चेंडू फुलटाच होता त्याचा फायदा उठवता आला नाही सोमनाथ यांना. त्रिफळाबाद. कशाचं जाते काय म्हणतात ते? दोन धावा. ओंकार यांनी सोमनाथ यांना तंबूचा रस्ता दाखवला असला तरी देखील आलेला अभि काटे यांनी चांगला फटका खेळून त्यावरती 2 धावा मिळवल्यात. धावसंख्या 20. ओंकार जबरदस्त गोलंदाज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात चेंडू काय साधारण गेला सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जातोय. लल्लन थोडस त्या ठिकाणी सिली पॉइंट वरती त्या ठिकाणी उभा राहिले तर दबाव त्या ठिकाणी टाकलेला आहे फलंदाजावरती. एक रणनीती असू शकते कर्णधारांचे कारण चेंडू उजव्या स्टीवर टाकला तर कव्हर ड्रायव्हचा फटका एक मोठा खेळण्याचा प्रयत्न करत असतो फलंदाज जा मोठा गॅप असतो. क्षेत्ररक्षण लावलं होतं परंतु एका हाताने त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं होतं परंतु त्या ठिकाणी कोणताही प्रयत्न दिसला नाही. चेंडू सीमा पार गेलाय. 4 धावा. थोडासा प्रयत्न करणं गरजेचं होतं कारण जवळून चेंडू गेला परंतु डावा हात असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही. धावसंख्या 24. फुलटाचा बरोबर फायदा उठवला अभि यांनी 4 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील ओंकार यांचा. पुन्हा एकदा ऑफड्रायचा फटका 4 धावा. धावसंख्या 28. पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे या ठिकाणी सर्कलच्या डोक्यावरून खेळण्यात यशस्वी ठरले. तर अभि 2 चेंडूवरती 2 फटकेपर्यंत एक संधी निर्माण झाली होती आणि धावसंख्या 28. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. प्रसाद 6 चेंडूंचा सामना केला आतापर्यंत त्यांनी 14 धावा वसूल केल्यात आणि अभि 4 चेंडू आणि 10 धावा. 4 चेंडूचा सामना केला अभि यांनी 10 धावा मिळवल्यात कारण 2 चेंडूवरती 2 चौकार त्यांनी मिळवल्यात. आता ओंकारांच्या गोलंदाजीवरती प्रसाद जोपर्यंत प्रसाद विकेटवरती आहेत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत निश्चितच मोठमोठे भटके पाऊस मिळणार कारण एक उत्तुंग असा षटकार देखील आपण हेलिकॉप्टर शॉट पाहिला. नवीन गोलंदाज जॉन गायकवाड समोर प्रसाद खलाटे एक जबरदस्त खेळाडू आहे. टेनिस क्रिकेट मधील हा एक स्टार फलंदाज. पुढील सामना होणारा ओंकार स्वीट्स विरुद्ध रत्नबन गोल्ड फायनान्स. अकुट टप्प्याचा चेंडू होता त्या ठिकाणी डायमंड यांच्या डोक्यावर येऊन चेंडू गेलाय. 4 धावा कारण अतिरिक्त उसळी त्या ठिकाणी पावास मिळाल्या. 4 धावा.
चेंडू देखील थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा होता. आखूट टप्प्यात चेंडू होता, त्यावरती पुलचा फटका प्रसाद खलाटे यांनी खेळला आणि चेंडू पडल्यानंतर त्या ठिकाणी थोडासा चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार गेला डायमंड यांच्या. परंतु डायमंड एक जबरदस्त खेळाडू, आधी आपण पाहिलं होतं सीमारेषेवरती एक उत्कृष्ट झेल टिपला होता, परंतु त्यांचा अंग त्या भिंतीला लागलं होतं आणि त्यांनीच त्या ठिकाणी सांगितलं होतं की 6 धावा आहेत. म्हणजे खेळाडूतीचा जबरदस्त प्रवास मिळाला होती डायमंड यांच्याकडून देखील. वाईट चेंडू डिक्लेअर आहे डिक्लेअर एक बता वाईड आणि डिक्लेअर अकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केला. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. जॉन गायकवाड यांनी थोडासा अकुट टप्प्याचा चेंडू आला, त्यावरती प्रसाद यांनी चांगला फटका खेळून त्या ठिकाणी, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्यामुळे 2 धावा या फटक्यावरती. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी चेंडू लेफ्ट केला. वाईड चेंडू आहे. फक्त बघितला प्रसाद यांनी की त्या ठिकाणी चेंडू निश्चितच वाईड लाईनच्या बाहेर पडणार आहे. कोणताही त्या ठिकाणी छेडछाड केली नाही आणि पंचांनी तो वाईड घोषित ठरवला. कारण तुम्ही खेळण्याचा प्रयत्न जर केला तर त्या ठिकाणी पंच फेअर चेंडू देखील देऊ शकतात. मोठा फटका आहे, जबरदस्त ताकदीनं मारलेला आहे आणि षटकार. चांगला प्रयत्न राहुल हाके यांनी उत्कृष्ट प्रयत्न केला. हाताला लागून चेंडू सीमारेषे बाहेर चेंडू पडला आणि 6 धावा, परंतु उत्कृष्ट प्रयत्न राहुल हाके यांचा देखील पाहावयास मिळाला. चेंडू जॉन गायकवाड यांचा चांगला चेंडू टाकला होता, परंतु त्यांनी ताकदीनं प्रसाद यांनी त्या ठिकाणी थोडीशी जागा करून खेळले होते. कारण हा चेंडू बऱ्याच फलंदाजाला झेपत नाही, परंतु या ठिकाणी प्रसाद यांनी अक्षरशः सहजरित्या त्या चेंडूला सीमा पार धाडल्या. धाव संख्या 43. पुन्हा एकदा फ्लिकचा फटका आहे. डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. 2 धावा. धाव संख्या 45. जॉन गायकवाड एक जबरदस्त गोलंदाज आहे, परंतु या ठिकाणी फलंदाज एक खतरनाक आहे प्रसाद खलाटे. विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. 1 धाव. चेंडू द्या आतमध्ये. धाव संख्या 46. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. खूप उंच गेलाय चेंडू आणि लल्लान त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न. झेल त्या ठिकाणी त्यांच्या पुढे चेंडू आदळलाय. 1 धाव. धाव संख्या 47. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 47. एक चांगली धाव संख्या म्हणावं लागेल, कारण 6 षटकांचा सामना. आतापर्यंत 3 षटकात 47 धावा धावबलकावरती लावल्यात. या षटकात 19 धावा खर्च केल्यात जॉन गायकवाड यांनी, कारण पूर्ण फलंदाज देखील जबरदस्त आहे. प्रसाद यांनी त्यांच्यावरती अटॅक केला होता. एक षटकार देखील पाहावयास मिळाला होता, एक चौकार देखील पाहावयास मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये देखील फटका मोठा आलता. धाव संख्या 47. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालेला. धावा धावफलकावर 47 लागल्यात आणि अजूनही 3 षटकात बघायचंय किती धावा धावफलकावरती लावतात. ओंकार बसले ना काय ओंकार बोला. ओंकार मोहिते नाही ओंकार मोहिते. ओंकार मोहिते यांचा पहिला चेंडू थोडासा हळूवार टाकलेला चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्यात बॅटच्या पट्ट्यात आला. लल्लन यांनी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय. फेकी होत्या दरम्यान कोणती धाव नसेल. निर्धाव चेंडू आहे.
कारण 3 षटकात आतापर्यंत 47 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. फटका फसलाय आणि जलबाद आपल्याच गोलंदाजीवरती त्या ठिकाणी झेल टिपलाय ओंकार यांनी. नवीन फलंदाज भूषण फरतडे एक जबरदस्त हा देखील फलंदाज आहे. कारण ओंकार याने आतापर्यंत 2 फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. ओंकार मोहिते पहिला चेंडू ब्लॉक चेंडू टाकला होता त्या ठिकाणी. काय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव लेग बायचा इशारा पंच करतात. चेंडू ब्लॉक टाकला होता पायावरती जाऊन चेंडू आदळला आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. 1 धाव. धाव संख्या 48. ओंकार यांनी थोडस आता या षटकामध्ये धावगती थोडी रोखलेली आहे. कारण जॉन यांच्या षटकामध्ये 19 धावा खर्च झाल्या होत्या. मोठा फटका बिग हिट. टायमिंग पाहायचं त्या ठिकाणी. राहुल हाके यांनी उत्कृष्ट झेल टिपलाय. वेल जज कॅच राहुल. सीमारेषेवरती कोणतीही चूक केली नाही आणि चांगला झेल टिपला राहुल हाके यांनी. तिसरा आतापर्यंत ओंकार यांनी 3 फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. कारण गोलंदाज उंच पुरासा गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाज टाकतात आणि त्यामुळे खोचते बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि फलंदाजाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर काय जाता आले नाहीत आणि सीमारेषेवरती सुरेख असं कामगिरी पाहायला मिळते. राहुल यांनी देखील चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. ऋषिकेश काकडे आणि प्रसाद खलाटे जबरदस्त हार्ड हिटर आहेत. प्रसाद खलाटे बराच वेळ झाला विकेटवरती आहेत आणि त्यांना विकेटवरती राहणं खूप महत्वाचं आहे. 13 चेंडूचा आतापर्यंत सामना केला प्रसाद यांनी. 30 धावांची झुंजार खेळी आतापर्यंत साकारे. नाबाद खेळे नॉन स्ट्राईक एंड वरती उभे आहेत प्रसाद खलाटे. स्ट्राईक वरती आहेत ऋषिकेश काकडे. आल्या चेंडू भिरकावला. चेंडू जातोय 6 धावांसाठी. काय षटकार खेचलाय ऋषिकेशाने. आल्या त्या चेंडूला आसमान दाखवलाय. चेंडू ढगात पाठवलाय. 6 धावा. ओंकार यांनी थोडासा चेंडू डाव्या एष्टीवर ठेवला होता. त्याचा पुरेपूर फायदा उठवला. जबरदस्त शरीर एष्टी जरी असली तरी देखील त्या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी लवचिकता पहा. पायावर चेंडू टाकला होता त्याचा पुरेपूर फायदा उठवला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार धाडला. 6 धावा. पुन्हा एकदा फुलटास गॅप आहे बघायचं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण सुरेख क्षेत्ररक्षण डायमंड यांच्याकडून पाहास मिळत आहे. ओल्ड इज गोल्ड एक जुना खेळाडू कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेला खेळाडू. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहास मिळालं. सीमारेषेवरती चेंडू उंच उडी मारून त्या ठिकाणी अडवला. धावसंख्या 55. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागले 55. एक चांगला धावसंख्या म्हणावं लागेल कारण 4 षटकात 55 धावा या मैदानावरती एक चांगलं लक्ष म्हणावं लागेल. आधीच्या सामन्यात आपण पाहिलंय आतापर्यंत 76 धावांचं आतापर्यंत हायेस्ट 70 धावांचा आहे. सुनील चव्हाण डायमंड गोलंदाजी टाकण्यासाठी तयार होता. त्यांना या मैदानाचा अनुभव देखील आहे. बघायचंय आणि विकेट तयार करण्यात खूप मोठं योगदान सुनील चव्हाण यांचं देखील आहे. पुराणा चावल एक
जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. ओल्ड इज गोल्ड. सुरेख चेंडू, काय चेंडू टाकला होता, परंतु एक धाव घेतलेले स्ट्राईक चेंज झाले. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. ऋषिकेशांना मोठा फटका खेळता आला कारण चेंडू स्लोवर वन टाकला होता, हळूवार चेंडू टाकला होता आणि बॅटचा बॉलचा संपर्क केला. चेंडू जाऊन शरीरावरती आदळला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेतली. आता प्रसाद स्ट्राईक वरती आहेत. पाहायचे प्रसाद या ठिकाणी डायमंड यांच्यावरती हल्ला चढवतायत का एकेरी धाव घेतात का डायमंड त्या ठिकाणी त्यांना रोखतायत. धाव संख्या 56. अब तक 56 5वी ओव्हरचा षटकाचा खेळ चालू आहे. सुरेख चेंडू टाकला होता, बुंदा मारला होता त्या ठिकाणी. परफेक्ट क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र या ठिकाणी पवास मिळाला होता. यॉर्कर आणि एक धाव त्या चेंडूवरती. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले. 2 चेंडूवरती 2 धावा दिल्यात कारण स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी आलेले आहेत सूरज चव्हाण. परंतु अनुभव आपला या ठिकाणी कामे आणतायत. सुरेख चेंडू, अतिशय चांगला चेंडू होता. गोलंदाजाला एक म्हणजे माहिती आहे, जर तुम्ही फुटवर्कचा वापर केला नाही तर तुमचा चेंडू निश्चितच यष्टी रक्षकाच्या मध्ये गेलेला दिसेल. कारण गोलंदाजाला माहिती आहे की टप्पा कुठे ठेवायचा आहे. फुटवर्क जर केला तर तुम्ही चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. दरम्यान डायमंड मोठा फटका, बिगे टायमिंग प्रॉपर. जर चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला तर चेंडू निश्चितच हवाई सफर. आणि या ठिकाणी जबरदस्त फटका पाहायला मिळाला. मयुरेश मार्केट सुपर 6 या ठिकाणी आत्ताचा तडाखा आपण पाहिला. जबरदस्त फटका 6 धावा. आणि युवराज रणवरे पाटील प्रत्येक षटकाराला एक झाड लावण्यात येणार आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू कमबॅक केला. जरी मोठा फटका आला असला तरी त्या ठिकाणी गोलंदाज म्हणतो मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आणि पुनरागमन केलं गोलंदाजांना. एक जरूर मोठा फटका आला असेल तरी देखील डॉट चेंडू आहे. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. फक्त 8 धावा खर्च केल्यात. एक जरी मोठा फटका आला असला तरी देखील फक्त 8 धावा खर्च केल्यात सूरज चव्हाण यांनी. सुरेख टाकलेला चेंडू आता परफेक्ट यॉर्कर चेंडू त्या ठिकाणी. धाव संख्या 63. सुनील चव्हाण, माफ करा मी सूरज चव्हाण म्हटलं परंतु सुनील चव्हाण डायमंड या नावाने ओळखले जातात. एक ओल्ड इज गोल्ड खेळाडू आहेत. आम्ही देखील त्यांच्या बरोबर क्रिकेट खेळले परंतु अजून देखील ते या ठिकाणी क्रिकेट खेळतात आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी आणि उत्तम कामगिरी देखील पाहावयास मिळाल्या. फक्त 8 धावा या षटकात स्लॉग ओव्हर आणि मोठे 2 फलंदाज समोर असून देखील 8 धावा, त्यात देखील एक षटकार आला होता. म्हणजे अतिशय चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन. धाव संख्या 63. 5 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक. 5 मिनिटाचाच अवधी या ठिकाणी राहिलेला आहे. षटक जर चालू तुम्ही केला तरच त्या ठिकाणी तुम्हाला दंडित करता येणार नाही, अन्यथा आपल्याला एक क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये घ्यावा लागेल. प्रशांत मंडाले संघाचे संघनायक. सामना करणार आहेत प्रसाद खलाटे. शेवटचा षटक आहे. फुलटास, परंतु स्टिकर वरती जाऊन चेंडू त्या ठिकाणी लागला आणि फटका त्या ठिकाणी परफेक्ट काय खेळताना तरी देखील डॉट चेंडू या ठिकाणी घेतला. कारण प्रसाद यांना माहिती आहे विकेट वरती मी असणं गरजेचं आहे. निश्चितच मोठे फटके पाहावयास मिळणार आहेत. परंतु प्रसाद मंडाले अनुभवी असे गोलंदाज आहेत. त्या ठिकाणी थोडासा चेंडू उजवीष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू पंच दंडित करतायत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 नुसार त्या ठिकाणी पंच दंडित करतायत. वाईट चेंडू. प्रशांत जबरदस्त मारेला. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार धाडलाय. 4 धावा.
थोडासा कुठ्टा चेंडू होता त्यावरती पुरेपूर फायदा उठवलाय आणि 4 धावा. 15 चेंडू मध्ये आतापर्यंत 35 धावांची खेळी केली. वैयक्तिक प्रसाद खिलाड्याने सांघिक धाव संख्या 68, 68 रन्स टू बोर्ड. अजूनही आतापर्यंत 70 धावांचा या ठिकाणी आपण हायस्ट पाहिला. आतापर्यंत काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 68 धावा धाव फलकावरती लागल्यात. 69चा हायस्ट आपण पाहिलाय. आता या संघाच्या या ठिकाणी 68 धावा धाव फलकावरती लागल्यात. उजव्या बाहेर टाकलेला चेंडू त्या ठिकाणी वाईट चेंडू आणि रिव्ह्यू या ठिकाणी घेतला. तिसरे पंच या ठिकाणी पाहायचंय चेंडू. फिल्डिंग टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे सर. वाईट नाहीये. तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौथा चेंडू प्रसाद. पुन्हा एकदा मोठा फटका. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू. वन बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावा. अकुट टप्प्या चेंडूवरती प्रहार करतोय प्रसाद. प्रसाद यांनी जरी एका पहिला मोठा फुलटॉस वरती एक धाव घेतली होती. त्यांना माहित होतं मी विकेट वरती असणं गरजेचं आहे. आणि या हायेस्ट धावा SPL मधील आतापर्यंत सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम आता या संघाच्या नावावरती जातोय. कौस्तुभ 11. परंतु अजूनही सह्याद्री 11 संघ या ठिकाणी फलंदाजी करायचंय. बघायचं या ठिकाणी दोन्ही संघ जबरदस्त संघ आहेत. दोन्ही संघात नाव दिले खेळाडू आहेत आणि प्रत्येकाचा खेळ या खेळाडूंना माहिती आहे. आपल्या धावसंख्या 72. इनिंग मध्ये बोला दुसऱ्या इनिंगला घ्यायचा असतो. नाही इनिंगच्या ब्रेक मध्ये टॉस असतो. सुरेख फटका आहे. पायावरती चेंडू होता परंतु त्या ठिकाणी नुसता फक्त फ्लिकचा फटका बॉस. आणि किती एक का दोन काढले. 2 धावा. धावसंख्या 74. शेवट आहे शेवट. शेवटचा षटक आहे आणि काही चेंडूचा शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या षटकात दिला. धावसंख्या 74. बघायचं या चेंडूवरती षटकार येतोय का चौकार येतोय का डॉट चेंडू जातोय. 18 चेंडू आणि 41 धावांची खेळी प्रसाद खलाटे यांच्या चेंडू बाजूला आणि शेवटचा चेंडू देखील खेळण्यासाठी सज्ज आहेत प्रसाद खलाटे. 18 चेंडू 41 धावांची खेळे. झंझावाती खेळे आणि मोठा फटका त्या वेगाने डायमंड चेंडूच्या खाली. वेल जज कॅच डायमंड आणि जलबाद. शेवटच्या चेंडूवरती झेलबाद या ठिकाणी झाल्यात प्रसाद खलाटे. चांगला झेल टिपलाय सुनील चव्हाण यांनी आणि धावसंख्या 74. 75 धावांची आवश्यकता आहे 6 षटकात सह्याद्री 11 संघाला. कारण सह्याद्री 11 संघाचे देखील जबरदस्त सलामीची जोडी देखील आपण त्यांची पाहिले. एक सामना त्यांनी विजय झाला. एक सामन्यात हार पत्करावी लागली होती परंतु मुसंडी मारणारा हा संघ आहे. यानंतरचा होणारा सामना रत्नबन गोल्ड फायनान्स विरुद्ध ओंकार स्वीट्स. या दोन्ही संघाचे संघनायक टॉस का बॉस मध्ये यायचा. नाणेफेक होईल लगेच यायचा. माननीय श्री ओंकार शेठ भोसले साहेब यांना विनंती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याची नाणेफेक होईल. आपल्याला विनंती आपण या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये यायचं आणि आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. नवीन आहे ना हा नवीन आहे का. रत्नबनचे रोहित जाधव या ठिकाणी आलेत. ओंकार स्वीटचे कुमार जाधव. आपल्याला विनंती आपण लगेच टॉस का बॉस मध्ये यायचं.
कॅमेरामॅन फोकस करा. या ठिकाणी टॉसच्या त्या ठिकाणी प्रमुख मान्यवरांचे शुभ हस्ते येतोय. थोडासा फोकस करा. माननीय श्री ओंकार शेठ भोसले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते दोन्ही संघादरम्यान. पंच्याहत्तर धावांची आवश्यकता आहे 6 षटकामध्ये. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाले प्रशांत मंडाले आणि राहुल हाके. पंच्याहत्तर धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोर या ठिकाणी धावफलकावरती लावलाय 74. ओंकार स्वीट्स आपला निर्णय कळवा. ओंकार स्वीट्स आपला निर्णय कळवा. टॉस आपण या ठिकाणी नाणेफेक जिंकलेला ओंकार स्वीट्स. पंच्याहत्तर धावांची आवश्यकता. एक मोठं आव्हान आहे समर्थ 11 संघासमोर, माफ करा सह्याद्री 11 संघासमोर.
गोलंदाजीसाठी तयार भूषण फरतडे, संघाचे संघनायक. 75 धावांची आवश्यकता आणि समोर देखील संघनायक खेळण्यासाठी तयार. पहिला चेंडू फुलटॉस, थोडस क्षेत्ररक्षणात डिलाय पाहायला मिळालं. एक धाव घेतले आणि ओंकार स्वीट संघाने या ठिकाणी निर्णय करावा. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना रत्नबन गोल्ड फायनान्स आणि ओंकार स्वीट्स यांच्या दरम्यान आजच्या दिवसात शेवटचा सामना होणार आहे आणि 75 धावांची आवश्यकता 6 षटकात. या ठिकाणी सह्याद्री 11 संघाला सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झालेले राहुल हाक्याने चार वाजून 55 मिनिटाने पहिला चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे. त्यामुळे तुम्ही ध्यानात लक्षात असून द्या 30 मिनिटांमध्ये आपल्याला सामना उरकायचा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सुरेख चेंडू टाकला होता, मधल्या एसटीवर चेंडू होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. एक धाव, एकेरी दुहेरी धावा या ठिकाणी, परंतु मोठे फटके खेळावे लागतील कारण एक मोठं लक्ष्य. 75 धावांची आवश्यकता आहे 36 चेंडू मध्ये. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला, फक्त 3 धाव फलकावरती लागलेले आहेत. भूषण टू राहुल. चांगला चेंडू कवडराचा फटका, परंतु सुरक्षित रक्षण देखील त्या ठिकाणी पाऊस मध्ये डॉट गेला चेंडू. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. धावसंख्या 3. भूषण राहुल हाक्यांना पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंट वरती. गोकुळ्यांचं क्षेत्ररक्षण थोडस खराब, परंतु आधी चेंडू अंगाने अडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. दुसऱ्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकांनी त्या ठिकाणी चेंडू अडवला ऋषिकेश यांनी आणि कोणती एक धाव त्या फटक्यावरती घेतलेले आहे. एकेरी दुहेरी धावाचं एक पॉवर प्लेचं षटक जरी असलं तरी या धावा एकेरी दुहेरी या षटकात आल्यात आणि एसटी रक्षक प्रसाद एसटीच्या जवळ त्या ठिकाणी चिकटून उभे आहेत. चेंडू जोराने शरीरावरती आदळलाय, भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता, परंतु हुकचा फटका घालण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावरती आदळला. निर्धाव चेंडू. धावसंख्या 4. फक्त 4 धावा खर्च केल्यात. भूषण फरतडे यांनी पहिल्या षटकात जबरदस्त षटक हाताळलाय. 75 धावांची आवश्यकता असताना देखील जबरदस्त षटक पाहायला, कारण टिच्चून मारा केला होता भूषण यांनी आणि दोन्ही फलंदाजाला अक्षरशः त्या ठिकाणी थोडासा जकडून ठेवला होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4. चेंडू मध्ये अजूनही 71 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी बदल होतोय. दुसरं षटक सोमनाथ ताटे टाकण्यासाठी तयार. ऑलराऊंडर खेळाडू सोमनाथ ताटे आणि सामना करतील राहुल हाके. फुलटॉस, परंतु क्षेत्ररक्षण होतं भूषण यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. किती असेल ती सांगा, मला नाही माहित. शॉट लॉंग ऑन वरती चांगलं क्षेत्ररक्षण भूषण यांच्याकडून पास मिळाला. फुलटा चेंडूचा फायदा उठवता आला राहुल यांना. सोमनाथ यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू होता. डॉट चेंडू गेला. चेंडू पडल्यानंतर थोडासा चेंडूने त्या ठिकाणी उसळी घेतली. बॅटच्या पट्ट्यात चेंडू काय नीट आला नाही. एसटी रक्षकांच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरवला. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. काय गोलंदाज आहे सोमनाथ. अनुभव आहे त्यांना, कित्येक स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत.
आणि आपला अनुभव या मैदानावरती दाखवतात सोमनाथ ताटे. 3 चेंडू आतापर्यंत टाकले. राहुल यांना 3 चेंडू समजले. 3 चेंडू डॉट गेले. 3 चेंडू रक्षकाच्या हातामध्ये. आपण 2 चेंडू पाहिले. 1 चेंडू भूषण यांच्या हातामध्ये आला होता. थोडासा चेंडू त्या ठिकाणी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. 4 चेंडू डॉट चेंडू टाकलेत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकात देखील फलंदाजाला अक्षरशः त्या ठिकाणी चेंडू कळत नाहीत कुठल्या पद्धतीचा चेंडू येईल, कारण दोन्ही चेंडू त्यांच्याकडे स्विंग आहेत, आउट स्विंग आहे, इन स्विंग आहे, परंतु आतापर्यंत उजिष्टीच्या बाहेर चेंडू ठेवलेला आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु थोडा या ठिकाणी अवांतर गेलाय. वाईट चेंडू आहे, कारण आधी चेंडू देखील उजवेष्टीवर ठेवला होता आणि थोडासा अजूनही चेंडू बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. थोडासा चेंडू जास्त त्या ठिकाणी गिरकी पाहावयास मिळाले. धावसंख्या 5. इनस्विंग चेंडू बॅटची कार आणि राहुल हाके जलबाद. गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल सोमनाथ ताटे यांचं, कारण डॉट चेंडू टाकत चेंडू बाहेर काढले ते, परंतु एक चेंडू आतमध्ये घेतला आणि फलंदाजाला त्या ठिकाणी थोडासा अंदाज आला नाही. बॅटची कड घेऊन चेंडू गेला एसटी रक्षक प्रसाद यांच्या हातामध्ये. जलबाद. दोन गडी बाद ना, एकच राहुलच फक्त. धावसंख्या 5. एक गडी बाद. नवीन फलंदाज धैर्यशील सरकार लल्लन. आल्या चेंडू जबरदस्त फटका मारला. बॉल बॅक ड्राईव्ह. 4 धावा. पुढे चेंडू टाकला होता, त्याचा पुरेपूर फायदा उठवला आणि गोलंदाजाला वाटलं होतं की पहिला चेंडू आल्यानंतर इतका मोठा फटका फलंदाज खेळणार आहेत, परंतु लल्लन यांनी कोणताही त्या ठिकाणी विचार केला नाही आणि चेंडू सरळ गोलंदाजा डोक्यावरून भिरकावला. 4 धावा. धावसंख्या 9. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. एक मोठ्या लक्ष्याचा पाठला करायचा. मोठे मोठे फटके खेळावे लागतील, परंतु गोलंदाज या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करतात. मोठे फटके खेळू देतात. आता जर एक फटका जरूर आला असला तरी देखील 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 9. पाठवलं तुम्हाला पैसे दिलं ना. तेवढं आलं मला म्हणून पाठवलं. तुम्ही तर लगेच. भूषण. प्रशांत आहे ना. प्रशांत मंडाले संघाचे संघनायक. भूषण उंचपुरा गोलंदाज आहे. भूषण कौस्तुभ 11चा कर्णधार आहे. हार्दिक पांड्या या नावाने ओळखला जातो. कर्णधार देखील त्या ठिकाणी फलंदाजी देखील करतात. दोन्ही कर्णधार. जबरदस्त फिटनेस. उंचपुरा गोलंदाज भूषण फरतडे संघाचा संघनायक आणि समोर देखील संघाचे संघनायक प्रशांत. फुलटॉस. मोठा फटका आहे. पंचाचा इशारा काय तर पाहायचा आणि 6 धावा. फुलटॉसचा पुरेपूर त्या ठिकाणी फायदा उठवला. थोडासा चेंडू डावेष्टीच्या बाहेर टाकला होता आणि 6 धावा. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे, कारण चौका षटकारांची भाषा या ठिकाणी तुम्हाला बोलावे लागेल, कारण एक मोठं लक्ष आहे. 75 धावांचं लक्ष आहे. 75 अजूनही 22 चेंडू मध्ये 60 धावांची आवश्यकता. 22 चेंडू 60 धावा. मोठमोठे फटके आले तर तुम्ही या आव्हानापर्यंत जाऊ शकता, अन्यथा गोलंदाज या ठिकाणी घातक गोलंदाज आहे. आतापर्यंत पाहिले, परंतु एक मोठा फटका आला होता. वाईट चेंडू आहे. पंच या ठिकाणी इशारा करतायत अवांतर चेंडूचा.
कारण थोडासा याच्या आधीच्या चेंडूवरती एक मोठा फटका आला होता, त्यामुळे गोलंदाजानं थोडासा चेंडू बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला आणि वाईट रेषेच्या जास्त बाहेर टप्पा पडल्यामुळे पंचांनी तो अवांतर घोषित ठरवला. सुरेख टाकलेला चेंडू होता, बुंदा मारला होता, परफेक्ट यॉर्कर ब्रह्मास्त्र वापरला होता. लेग बाज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो, 1 धाव. काय चेंडू होता, भन्नाट वेगाने टाकला होता. फटका फसलाय. अभि काटे यांनी उत्कृष्ट झेल टिपलाय आणि प्रशांत मंडाले या ठिकाणी तंबूत परतलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कारण एक मोठ्या लक्ष्याचा पाठला करताना मोठमोठे फटके खेळणं गरजेचं आहे. कारण गोलंदाज त्या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पाहिलं आणि मोठे फटके काही अजूनही एका दुसरा सोडला तर मोठे फटके आले नाहीत. 2 गो, 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रोहित बंडलकर, रोहित बंडलकर जबरदस्त फलंदाज आहेत. बघा त्या ठिकाणी आपल्या संघाला गरज आहे. संकटमोचक बनतायत का, मॅक्स या नावाने ओळखले जातात रोहित बंडलकर. एक मॅक्सवेल म्हटलं की आपल्याला आठवतं ऑस्ट्रेलियाचा एक जबरदस्त खेळाडू मॅक्सवेल, आणि मॅक्स नावाने देखील ओळखले जातात रोहित. पहिला चेंडू उजवीच्या बाहेर टाकला चेंडू, पंचांनी तो अवांतर घोषित ठरवला आणि त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय होतो वाईड चेंडू आणि रिव्ह्यू आपला त्या ठिकाणी गमावला आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलेला आहे वाईड चेंडू. वाईड लाईनच्या चेंडू त्या ठिकाणी बाहेर पडल्यानंतर अजूनही बाहेर गेला आणि तिसऱ्या पंचाने तो अवांतर घोषित ठरवला. चेंडू जरूर खाली राहिला होता, परंतु टप्पा वाईड लाईनच्या रेषेवरती पडला होता. रिव्ह्यू त्या ठिकाणी तुमचा संपलेला आहे. पुन्हा एकदा वाईड चेंडू, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर गिरकी घेतोय आणि खूपच त्या वाईड लाईनच्या रेषेच्या बाहेर चेंडू गेल्यामुळे पंच त्या ठिकाणी तो चेंडू अवांतर घोषित ठरवतात. भूषण फरतडे खाली राहिला चेंडू, पुन्हा एकदा वाईड. आपण वाईडचा 3 चौकार 3 षटकाराचा आपण पारितोषिक पाहतो, परंतु आपल्या स्पर्धेमध्ये 3 वाईड साठी या ठिकाणी कोणतेही पारितोषिक नाही. पंचाचा निर्णय अंतिम असेल, कारण या ठिकाणी पंच जबरदस्त असोसिएशनचे पंच आहेत. आत्ताच्या 2 धावा आहेत, कारण त्या ठिकाणी वाईड देखील आणि डिक्लेअर देखील एक आहे. 2 धावा. धावसंख्या 21. आपल्याच गोलंदाजीवरती एक संधी आणि झलबाद. भूषण फरतडे कॉटन बोल्ड. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू आहे. अजूनही 19 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता आहे. 19. भूषण याने या षटकात जरूर अवांतर चेंडू टाकले, परंतु 2 फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला आणि 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 54 धावांची आवश्यकता विजयासाठी सह्याद्री 11 संघाला. अजय, नवीन फलंदाज अजय
MS धोनी, अजय गलियल MS या नावाने ओळखले जातात. बघा या ठिकाणी संघ अडचणी थोडासा सापडलेला या ठिकाणी आक्रमक खेळीची आवश्यकता आहे, परंतु भूषण आग ओकतोय. सुरेख चेंडू, काय चेंडू टाकलाय, थोडासा चेंडू काही स्टँडच्या जवळून चेंडू गेलाय. जबरदस्त चेंडू टाकलाय. 3 षटकांच्या समाप्तीने धाव संख्या 21. 18 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता. प्रति चेंडूवरती 3 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू मध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. चौकार षटकार या ठिकाणी खेचावे लागतील. विजयाच्या जवळ जायचं असेल, विजय साजरा करायचा असेल तर या ठिकाणी चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल. परंतु गोलंदाज या ठिकाणी खतरनाक गोलंदाजी करतायत. भूषण असेल, सोमनाथ असेल, एक जबरदस्त गोलंदाजांचा भरणा असलेला संघ आहे. सोमनाथ ताटे गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि खेळण्यासाठी तयार लल्लन. 18 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली 21. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पहिला चेंडू फुलटॉस, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. सुरेख उंच उडी मारून झेल टिपण्याचा प्रयत्न हाताला लागून, कारण जोराने चेंडू तडकवला होता लल्लन यांनी, परंतु चांगला प्रयत्न अभि काटे यांनी अतिशय सुरेख प्रयत्न केला होता. उंच उडी मारून झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु हाताला लागून चेंडू सुटला, परंतु चांगला प्रयत्न पाहावयास मिळाला. पुन्हा एकदा फटका फसलाय आणि झलबाद. MS देखील त्या ठिकाणी झलबाद झालेत. नवीन फलंदाज कुणाल मोरे. सोमनाथ यांनी अतिशय चांगला चेंडू टाकला होता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. MS यांनी त्यावरती थोडासा फटका फसला आणि उंच झेल उडाला. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी अचूक झेल टिपलाय. क्षेत्ररक्षण अभियानचं सुरेख फेकी आणि त्या ठिकाणी पंचांच्या दाद मैदानी त्या ठिकाणी धावबाद. सुरेख क्रिकेट खेळाचं प्रदर्शन. काय क्षेत्ररक्षण झालं, अचूक फेकी, रनआउट, धावबाद. नवीन फलंदाज शुभम थोरात. पाच गडी बाद 22 धावसंख्या धावफलकावरती आहे. 5 बाद 22. एक जबरदस्त कामगिरी सह्याद्री 11 संघाने या ठिकाणी जबरदस्त पुनरागमन केलाय आणि गोलंदाजी एक घातक गोलंदाजी पाहावयास मिळाल्या. लल्लन त्या ठिकाणी खेळतायत. हलकेच खेळून काढला क्षेत्ररक्षण होते. फेकी अचूक आणि पंचांच्या पुन्हा एकदा दाद मारण्यात आले. तिसऱ्या पंचांच्या ठिकाणी सोपवला निर्णय.
कारण सुरेख क्षेत्ररक्षण झालं होतं. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने अचूक फेकी देखील केले होते आणि प्रसाद यांनी लगेच त्या ठिकाणी एष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय होतोय पाहायचा. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय होतोय नॉट आउट. फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुखरूप एक धाव. वीस मिनिटं झालेले 10 मिनिटात 2 ओव्हर करायचे. सांगा सांगा परत अजून एक मॅच करायचा. जबरदस्त मारलेला फटका दाखवून टप्प्यात होता. त्यावरती मोठा फटका आलाय. मनगटाच्या जोरावरती मारलेला फटका 6 धावा. आणि मयुरेश मार्केट सुपर 6 युवराज रणवरे पाटील यांच्याकडून देखील एक झाड लावण्यात येणार आहे प्रति षटकारास. थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू टाकला होता शुभम थोरात यांनी. त्यावरती एक मोठा फटका खेळून 6 धावा मिळवल्यात. शुभम थोरात एक ऑलराऊंडर खेळाडू. गोलंदाजी देखील आपण पहिले जबरदस्त गोलंदाजी टाकली होती आणि आता संघाला गरज असताना फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांना यश देखील मोठा फटका खेळले होते पहिल्या चेंडूवरती. पुढे सरसावत खेळलेला पुन्हा एकदा ब्लॉक होल चेंडू टाकला. सोमनाथ यांनी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव घेतले. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या चेंडूवरती एक धाव. षटक संपलाय सोमनाथ यांचा. धाव संख्या 30. चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 30. 5 गडी बाद. 12 चेंडूंचा काय शिल्लक. 12 चेंडू आणि 45 धावा. 12 चेंडू 45 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका प्रसाद. वेळ वाया घालवू नका. अजून आपल्याला एक मॅच खेळवायची. 12 चेंडू अजून तुमचे 8 मिनिटाचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 22 मिनिटाचा खेळ आतापर्यंत झालेला. 8 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. अजून 2 षटक टाकायचे आहेत. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल किंवा 2 धावेची पेनल्टी. दोन्हीपैकी कोणताही त्या ठिकाणी पंच वेळेचं त्या ठिकाणी बंधन असेल. पंच आम्ही तुम्हाला माहिती कळवूच, परंतु टीम मीटिंग अलाउड नसेल. 12:45 हा सामना आहे. 12 चेंडू 45 धावांची आवश्यकता आहे. चला सामना चालू करा. महेश टू शुभम. वाईट चेंडू आणि एक डिक्लेअर धाव. 2 धावा आहेत आता. या वाईड प्लस 1. सुरेख चेंडू टाकला होता. थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न शुभम यांनी. या ठिकाणी 11 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 43 धावा. शुभम. सुरेख चेंडू. महेश यांनी चांगला चेंडू टाकला होता. आधी चेंडू मधल्या स्टीवरून चेंडू बाहेर येणार, परंतु आता चेंडू उजव्या स्टीवरून पुन्हा एकदा अजूनही बाहेर चेंडू काढण्यात यशस्वी ठरतोय महेश. यंगस्टर खेळाडू, नवीन उदयनमुख खेळाडू महेश माने जबरदस्त खेळाडू. आणि बॅटची कार्ड शुभम यांना त्या ठिकाणी त्रिफळा बाद केला. जबरदस्त कामगिरी. एका चेंडूवरती 6 धावाची आवश्यकता असताना देखील त्या महेश यांनी षटकार खेचला होता खुंट्यामध्ये असलेल्या स्पर्धेमध्ये आणि फलटणला झालेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट झेल टिपले होते. एकाच सामन्यामध्ये एकाच सामन्यामध्ये 6 झेल पकडले होते महेश यांनी. फलटणमध्ये जी PTPL स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. तेव्हापासून चर्चेत आलेला हा खेळाडू आहे महेश माने. वय वर्ष 16 आहे. यंगस्टर खेळाडू आहे. कित्येक स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय महेश माने.
आपण म्हणतो 16 वर्ष धोक्याचा, परंतु या ठिकाणी 16 वर्ष मी मोक्याचं म्हणेल. 16 वर्ष आपण 10वीची परीक्षा देखील देत असतो आणि या ठिकाणी 16 वर्षाचा हा यंगस्टर खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतोय. एक रायझिंग स्टार, अपकमिंग स्टार, खुंटेगावचा हा सितारा. तिकडे साईडला बसा नाही तर काय काम तुमचं इथं. पुन्हा एकदा चेंडूवरती थोडीशी बोट फिरवते, परंतु मिसफिल्डिंग पास मिळाले. अभि यांचे 2 धावा त्या चेंडूवरती, परंतु चेंडू सुरेख टाकला होता. क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी करणं गरजेचं होतं, परंतु चेंडू थोडासा त्या ठिकाणी मिस फिल्डिंग होताना पास मिळाला अभि काटे यांच्याकडून. 8 चेंडू 41 धावा. लल्लन देखील नॉन स्ट्राईक एंडवरती, ते देखील मोठमोठे बटके खेळण्यासाठी प्रसिद्ध, परंतु त्यांना स्ट्राईक या ठिकाणी भेटत नाही अजूनही. त्यांची देखील ती क्षमता आहे. मोठा फटका खेळलाय, पॉईंटच्या टोकावरून चेंडू बघायचं, क्षेत्ररक्षण चेंडूच्या पाठीमागे धावतोय. 1 धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गोकुळ यांनी क्षेत्ररक्षण केलं. 2 धावा पूर्ण केल्यात. गोकुळ मधने हे देखील चांगले खेळाडू आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहावयास मिळालं. सुरेख टाकलेला चेंडू आता डॉट चेंडू गेला. 6 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक अशक्य प्राय असा आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं, एखादा दुसरा नो बॉल आला प्रति चेंडूवरती षटकार आला तर हे आव्हान पार होऊ शकतं. परंतु गोलंदाज जबरदस्त गोलंदाज आतापर्यंत पाहिल्या. 6 चेंडू 39 धावांची आवश्यकता. चला सामना लगेच चालू करा. प्रसाद मीटिंग घेऊ नका, अजून एक 3 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. पंच 3 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे फक्त. अजून एक सामना आपल्याला खेळायचा. 6 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. बॅटची कड त्या ठिकाणी 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 5 चेंडू 38 धावांची आवश्यकता अजूनही. एक मॅच राहिली अजून, वेळ लागला. 5 38. मला तू झालं फोन कर, मी पाठवतो. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव 1 धावा या ठिकाणी उपयोग येणार, कारण मोठमोठे फटके मोठे लक्ष आहे. अजूनही 5 चेंडू मध्ये 37 धावा, 4 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. जेवढा जास्त धाव्याने जास्त सामना जिंकतील, विजय होतील, तेवढा फायद्याचा त्या ठिकाणी रन रेट मध्ये देखील फायद्याचं ठरणार आहेत. पुन्हा एकदा त्या ठिकाणी संधी निर्माण झाली होती आणि एक संधी निर्माण झाली धावबादची, परंतु 1 धाव पूर्ण. तीन चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. जेवढ्या धावा कमी देतील एवढा रन रेट या ठिकाणी या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा वाढणार आहे. आणि पाहायचंय मोठा फटका येतोय का, डॉट चेंडू जातोय. मोठा फटका आलाय, उंच गेलाय, लांबी जास्त आहे का पाहायचं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल सुटलाय. सोमनाथ यांच्याकडून त्या ठिकाणी झेल सुटलेला आहे. 2 धावा पूर्ण गेल्या, 3री धाव देखील पूर्ण होते, परंतु झेल एक सोपा झेल होता.
लल्ल्याच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग फटका, परंतु काय क्षेत्ररक्षण केलं सीमारेषेवरती. जबरदस्त छोटा खेळाडू आहे, त्याला टाळा वाजवा आवडला असेल तर शेवटच्या क्षणी उंच उडी मारून एका सोहम यांनी शेवटच्या क्षणी एका हातामध्ये चेंडू आतमध्ये टाकला. सूर्यकुमार यादवची त्या ठिकाणी आठवण आपणाला या ठिकाणी झाले. 16 वर्षाचा तो पण खेळाडू आहे, परंतु काय प्रयत्न आहेत, अफलातून ट्राय त्या ठिकाणी पास मिळाला. 4 धावा त्या ठिकाणी वाचवल्यात. सोहम कोळेकर 500 रुपयाच्या या ठिकाणी पारितोषिक आलंय. कौस्तुभचे ओनर यांच्याकडून त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सोहम कौतुक केलंय खेळाडूचा. सोहम कोळेकर जबरदस्त त्या ठिकाणी प्रयत्न, 100% त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आपल्या संघासाठी. आणि निश्चितच तो षटकार गेला, वाईट चेंडू तो षटकार गेला असता आणि थोडासा धावगती किंवा या ठिकाणी पॉइंट टेबल मध्ये देखील थोडासा फरक पडला असता, परंतु आपल्या संघासाठी एफर्ट्स 100% दिलेत सोहम कोळेकर यांनी. आणि त्यांना संघ ओनर संघ मालक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माननीय श्री चिन्मय आबा भोसले बागायतदार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद साहेब. त्रिफळाबाद क्लीन बोल्ड 30 धावांनी या ठिकाणी पराभव पत्करावा लागलाय. आता सर्वांना या ठिकाणी रन रेट पॉइंट टेबल सांगितलं जाईल.